नमस्कार, मी शीतल भुर्के. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी इडली बनवणार आहे आणि ही इडली मी विकतचं जे पीठ असतं त्याच्यापासून अजिबात बनवणार नाही आहे. तर आपले जे राशनचे तांदूळ असतात त्यापासून बनवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. तर मी कशी इडली बनवते ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. फक्त या दोनच याच्यापासून मी इडली बनवणार आहे. तर आता आपल्याला हे दोन्ही एकत्र टाकून घ्यायचे आहेत आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. हे तांदूळ राशनचे आहेत. तुम्ही शक्यतो राशनचेच तांदूळ घ्या. राशनच्या तांदूळाने इडली खूप छान होते बाकीच्या तांदूळापेक्षा. जर तुमच्याजवळ राशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही आपले इंद्रायणी तांदूळसुद्धा वापरू शकता. त्याचीसुद्धा इडली खूप छान होते. आता याला आपल्याला छान 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ मी एकत्रच मिक्स केलेली आहे. तुम्ही वेगवेगळीसुद्धा वापरू शकता, म्हणजे वेगवेगळी करूनसुद्धा धुवू शकता. परंतु मी ते आपल्याला मिक्सरमधून एकत्रच काढायचं आहे, त्याच्यामुळे मी एकत्रच मिक्स केलेली आहे. आता याला 3 ते 4 तास आपल्याला असंच पाण्यामध्ये भिजून ठेवायचं आहे. हे बघा 4 तास झालेले आहेत आणि आपले उडदाची डाळ आणि तांदूळ छान भिजल्या गेलेले आहेत. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया. मिक्सरमधून काढायच्या पहिले याला परत 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. परत धुतल्याने इडलीला जो आंबट वास येतो तो अजिबात येत नाही. त्यामुळे आपले तांदूळ आणि डाळ भिजल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला परत 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिक्सरमध्ये टाकून आपल्याला छान फिरून घ्यायचं आहे. छान जास्त बारीक, म्हणजे शक्यतो तुमच्याच्यानं जेवढं बारीक होईल तेवढं तुम्ही बारीक करा. आता हे छान फिरून घ्यायचं आहे. हे बघा पाण्याचं प्रमाण एवढं ठेवायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. आणि हे बघा मी तुम्हाला चम्मचने दाखवते. हे बघा किती छान बारीक झालेलं आहे. अजिबात गाठी वगैरे राहिलेलं नाही आहे आणि कुठे तांदूळ किंवा डाळ अजिबात दिसत नाही आहे. आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते मिक्सरचं सगळं बॅटर काढून घ्यायचं आहे. बघा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये जेवढं काही बॅटर राहिलेलं आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि तुम्ही याच बॅटरचं इडली, अप्पे, डोसे काहीही बनवू शकता. तिन्हीही खूप छान लागतात याच एकाच बॅटरनं. हे बघा आता हे मिक्स करायचं आहे आणि या बॅटरमध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे, दुसरं काहीही वापरायचं नाही आहे. हे छान मिक्स झाल्याच्यानंतर आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे बघा तुम्ही तुमच्या अंदाजानं टाका. शक्यतो मला मिठाचा अंदाज मी हातानेच करते. मला चम्मचनं अंदाज नाही लक्षात येत, त्याच्यामुळे मी मीठ हे हातानंच टाकते नेहमी. आता याला झाकून आपल्याला रात्रभर हे असंच ठेवायचं आहे. सकाळ झालेली आहे आणि आपलं बॅटर इडली बनवण्यासाठी रेडी आहे. आता याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि हिवाळा असल्यामुळं बॅटर तेवढं फुललं नाही आहे जेवढं फुलायला पाहिजे तेवढं. कारण की विंटर सीझनमध्ये जास्त शक्यतो बॅटर फुगून वर येत नाही. आता मी याचे इडली बनवणार आहे. हे बघा हे इडली पात्र आहे. याला आपल्याला पहिले तेल लावून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला पहिले पाणी टाकायचं आहे. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही लिंबाची 1 फोड त्या पाण्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालते. आता ह्या पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर जास्त जाड इडली आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात बॅटर टाकू शकता. जर मीडियम साईजचे म्हणजे आवडत असेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता. आणि इडलीचं जे आपल्याला बॅटर आहे ते या साईजचं ठेवायचं आहे. तुम्ही जर जास्त घट्ट ठेवलं तर ती खूप अशी जाडसर होते आणि घट म्हणजे जड होते. पण तुम्ही जर का या साईजचं ठेवलं की खूप छान मऊसूद होते आणि जास्त जाडसरसुद्धा नाही होत. हे बघा आता अशाच प्रकारे सर्व याच्यामध्ये बॅटर भरून घेणार आहे मी. खूप सोपी आहे इडली बनवायला. आणि राशनच्या तांदूळाची जर तुम्ही इडली बनवसाल तर तुमच्या घरात शक्यतो सगळ्यांनाच आवडेल, सगळे आवडीनं खातील. मी यामध्ये खायचा सोडा वगैरे काहीही वापरलेला नाही आहे. फक्त रात्री जे मीठ टाकून ठेवलं होतं फक्त तेच मीठ आहे, दुसरं काहीही नाही आहे यामध्ये. तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता. परंतु मला इडली साधी प्लेन म्हणजे पांढरीच जास्त आवडते, त्याच्यामुळे मी याच्यातनी दुसरं काहीही टाकलेलं नाही. आणि इडली छान फुगावी यासाठी मी यामध्ये खायचा सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे. आणि हे बघा आपली इडली झालेली आहे. आता मी ही काढून घेते.
हे खूप गरम असते, त्याच्यामुळे रुमालाच्या सहाय्यानेच तुम्ही हे काढून घ्या. आता हे जी इडली आहे हे लगेच न काढता 5 मिनिट याला थोडं थंड होऊ द्या. थंड झाल्याच्या नंतर ही चाकूनं आपल्याला ही पूर्ण इडली काढून घ्यायची आहे. जर तुम्ही गरम काढली तर इडली आपले व्यवस्थित निघत नाही, ती त्या इडली पात्राला चिटकून राहते. त्याच्यामुळं इडलीला थोडं थंड होऊ द्या. हे बघा इडली बघा आपली किती छान दिसत आहे आणि पांढरी शुभ्र झालेली आहे. हे बघा मी तुम्हाला दाबून दाखवते, अजिबात तुटत नाही आहे. हे बघा एवढी सॉफ्ट झालेली आहे. आता मी हे सर्व इडली तुम्हाला काढून दाखवते. खूप छान झालेली आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. याच्यामध्ये फक्त तांदूळ, उडीद आणि मीठच आहे, दुसरं काहीही नाही आहे. तुम्ही सुद्धा अशी इडली करून बघा घरी, तुम्हालाही खरंच खूप आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी इडली? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू. स्वस्त राहा, मस्त